कृपया राजाभाऊ संघांना विनंती, आपण रांगेमध्ये पुढे जायचं आहे. जनार्दन पवळे संघ, पवळे चौक, कसबा पेठ. जनार्दन जायंट्स. कसब्याचा राजा. हॅलो जनार्दन जायंट्स. एक मिनिट सर. विश्रामबाग नाईट संघाला विनंती आहे, आपण या ठिकाणी या. व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाहीये. व्हेरिफिकेशन झालेलं नाही. विश्रामबाग नाईट्स, आपण सगळ्या खेळाडूंनी इथे या समोर व्हेरिफिकेशन करा आणि मग आणि लिस्ट पण आपल्याकडेच आहे, लिस्टही जमा करा. 11 जणांनी या, 11च्या खेळाडूंनी या. सगळी टीम आहे जे प्लेइंग 11 मध्ये आहेत, सगळ्या खेळाडूंनी या व्हेरिफिकेशन साठी. आताचा जो सामना आपण पाहणार आहोत, शर्मिली चौक विरुद्ध पवळे चौक. कसबा गणपती थोडस पुढे गेलं की डाव्या हाताला जनार्दन पवळे संघ, कसब्याचा राजा. आणि शर्मिली चौकातच विश्रामबाग तरुण मंडळ, अध्यक्ष नितीन कोतवाल. दोन्ही दिग्गज मंडळ आहेत, दोन्ही दिग्गज चौक आहेत. एक काळ पुण्यात गाजलेले आणि वाजलेले दोन्ही चौक आहेत, कसबा आणि शनिपार. हॅलो. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. पहिला चेंडू होता उजव्याच्या बाहेर, कट करण्याचा प्रयत्न फलंदाज रत्नदीपचा इथे फसलेला आणि धावफलकावरती अजून धावा शून्य आहेत.
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी रणांगण मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. लेंथ बॉल होता, हलक्या हाताने चेंडूला लॉफ केला मिड विकेटला मिड ऑफला आणि तिथे धावा मिळतील. एक धावफलकाला झाली सुरुवात. विश्रामबाग नाईट संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो या मॅच मध्ये. जनार्दन जायंट्स क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. आतिश पुढे सरसावत आतिशचा प्रयत्न होता, मोठा फटका, मात्र स्लोवर वन चेंडू, तिथे धावा मिळणार नाहीत. पहिलं षटक सुरू आहे, चांगली गोलंदाजी शंतनूची बघायला मिळते. इथे धावा मिळतायत मात्र एक. पहिलं षटक सुरू आहे. दोन्ही संघांचा स्पर्धेतला प्रवास आपण निश्चित प्रकारे बघूया. जनार्दन जायंट्स आपला दुसरा सामना खेळतायत आणि यस विश्रामबाग नाईट संघाचा खेळाडू आतिशची आतिषबाजी सुरू. पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. या बॉलचा आउटसाइड ऑप्शन थोडासा बाहेर आला होता, त्यानंतर स्टेप आउट झाला आणि अगदी बॅटच्या रडार मध्ये आलेला बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. उत्तुंग षटकार आलाय आतिशच्या बॅटमधून. याच फटक्यांची गरज असणार आहे पॉवर प्ले मध्ये नरेश सर. पहिली सुरुवातीची 3 चेंडू मात्र संत गतीने खेळले गेले आणि जसा खराब चेंडू आला त्यावर चांगला फटका षटकार देखील आलाय. परत एकदा उजव्याच्या बाहेरचा चेंडू मात्र ऑन साइडला खेळलाय. ऑन ड्राईव्ह. एक धाव येणार आहे या चेंडूवरती देखील. 7 वरून धावफलक देखील पुढे पोहोचेल. 8. रत्नदीप आतिश या दोघांनी सुरुवात केलेली आहे विश्रामबाग नाईट संघासाठी. शंतनू लॉफ हवेमध्ये चेंडू जरूर कव्हर्सला उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये पहिलं यश इथे जनार्दन जायंट्सला. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षकाने काय अचूकता दाखवली आणि एक सुरेख झेल येथे टिपला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. शंतनूच्या खात्यामध्ये विकेट जाईल. लो फुल टॉस होता, थोडासा डीप झाला बॉल. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिथे आदित्य होते आणि आदित्यने एक अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का इथे बसतोय. ड्युअल व्ह्यू मध्ये आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंच्या रिॲक्शन आहेत. एका बाजूला फलंदाज, दुसऱ्या बाजूला शंतनू जो गोलंदाज आहे आणि बरोबरच पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये एक विकेट मिळाले. इथे चांगल्या पद्धतीने आता कमबॅक होते असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एक षटकार देखील आला, विकेट देखील आले, म्हणजे संमिश्र खेळ पहिल्या षटकामध्ये नरेश सर पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी हे षटक संमिश्र राहिलेलं आहे. 8 धावा धावफलकावरती दिसत आहेत. विश्रामबाग नाईट संघाचा एक फलंदाज बाद झालेला आहे. एक यश प्राप्त केलेलं आहे जनार्दन जायंट्स या संघानं आणि त्यामुळेच धावफलक 8 आहे. तर अजून 7 षटकं 9 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. शंतनूचं पहिलं षटक होतं, सुरुवात चांगली झाली होती, एक षटकार जरूर आला, त्यानंतर त्यानं पुन्हा कमबॅक केलं, एक गडी बाद करत तडाखा दिलेला आहे. शुभम, शंतनू आणि आता शुभम गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर उपस्थित आहे. एकाच एंडनं 4 षटकं टाकले जाणार आहेत, त्यानंतरची पुढची 4 षटकं दुसऱ्या एंडनं होतील. ओ हवेमध्ये चेंडू, यष्टीरक्षकाकडून ड्रॉप होईल, कॅच, सुटलेला झेल, 1 धाव प्राप्त होणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, बाउन्सचा अंदाज आला नाही, थोडासा चेंडू हवेत होता आणि तिथे बॅटची कड घेतल्यानंतर जीवदान मिळालेलं आहे. 9 धावा धावफलकावरती. परत एकदा बघू शकतो आपण, मोठी कड होती आणि झेल देखील तेवढाच सोपा होता. गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे खरं तर कमी होतो. अशा प्रकारचे सोपे झेल सुटल्यानंतर आणि सलामीवीरांना सोडून देणं हे कधीही परवडत नाही, कारण पुढे जाऊन त्यांच्याकडून मोठ्या इनिंग येत असतात. अनेक वेळा आपण पाहिलं, रोहित शर्माच्या काही इनिंग्स आहेत मोठ्या, तिथे कॅच सुटलेल्या आहेत. त्याच्यानंतर ब्रायन लाराने ज्या मोठ्या इनिंग्स खेळलेल्या आहेत तिथे कॅच सुटलेले आहेत. अनेक ज्या मोठ्या इनिंग्स आहेत त्याच्या पाठीमागं सोडलेल्या झेलांची कहाणी आहे. त्यामुळं सुटलेला झेल हा बराच काळ परिणाम करतो.
इतिहास घडवतो. उंच आकाशामध्ये चेंडू, इथे एक टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. भरपूर सफल झाला, जागा बनवली आणि आखू टप्प्याचा बॉल होता, थोडासा वरती आला, त्याच बरोबर दिशा दिली आणि बॉल मात्र फाईन लेग रिजन मधून पोहोचलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय आणि याच चौकाराची गरज होती दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले चालू आहे अजूनही. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि पॉवर प्ले भेदणं हे खरं तर गरजेचं असताना हा चौकार आलाय. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा 4 रन. दुसरा चौकार लागोपाठचा. विश्रामबाग नाईट्स ऑन फायर. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा एक विनंती वजा सूचना आहे, जर नजर चुकीने एखाद्या संघाने प्रोफेशनल खेळाडू खेळवला तर मात्र तो संघ बाद करण्यात येईल. याची देखील आपण दखल घ्या. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे चेंडूला फॉलो करत खर तर हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र फसलेला हा प्रयत्न. निर्धाव चेंडू जाणारे अपील त्या ठिकाणी जोरदार झालं, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम इथे आपल्याला बघायला मिळाला नाही. अजित भालेराव सर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद अंपायर आहेत. त्यांच्या समवेत फिरोज मुलानी सर बॉलर्स एंड अंपायर. उजवाईच्या बाहेर वाईड आहे, बराचसा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. शुभमचा इथे अतिरिक्त धाव मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा येत आहेत. 2 चौकार लागोपाठ प्राप्त केलेले आहेत. 19 वरती पोहोचतायत विश्रामबाग नाईट्स. दुसऱ्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाले असेल तर राजेश मैदानामध्ये आलेला आहे. अजून राजेश शांत आहे एका धावसंख्येवरती. आतिशची आतिशबाजी मात्र सुरू आहे. 2 चौकार त्याने खेळलेत, 1 षटकार त्याने खेळलेला आहे. इथे पुन्हा वाईड आहे. खराब चेंडू टाकले जात आहेत. लांबलेले हे षटक आहे. 2 चौकार देखील आलेले आहेत, त्यामुळे महागणं देखील होत आहे. पॉवर प्ले मध्ये कुठलाही संघनायक हेच विचार करत असतो की मला पॉवर प्ले मध्ये 10च्या आतमध्ये षटक टाकायचे आणि ते षटक जर 10च्या पुढे जात असेल तर ते महागडं आपण म्हणू शकतो. प्रथम फलंदाजी विश्रामबाग नाईट संघ इथे करतोय, तर शुभम पुढे सरसावत कव्हर्सच्या डोक्यावरून उचलला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक पाठीमाग आहे. हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे आणि त्यामुळं आपण बघतो की गवत आहे आणि ज्या मैदानामध्ये गवत आहे अशा परिस्थितीमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होणार नाही. 2 धावा प्राप्त होतील. याच बरोबर षटकाची सांगता. 22 धावा, 1 गडी बाद. विश्रामबाग नाईट 2 षटकांचा खेळ संपला. सुरुवात चांगली राहिली. हे षटक 14 धावांचं राहिलं. 2 चौकार आले शुभमच्या विरोधात आणि त्यानंतर राजेश आणि आतिश, प्रामुख्याने आतिश ज्या पद्धतीने घेतोय. पहिल्या 2 षटकांच्या हायलाइट्स आपण पाहूया. उत्तुंग षटकार हा टोकला गेला होता, त्यानंतर फुल टॉस होता आणि तो देखील लॉंग ऑफ मधून काढला होता. मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने अचूकता दाखवत असताना झेल टिपलेला होता. पहिला धक्का ज्या पद्धतीने लागला त्यानंतर मात्र नवीन फलंदाज 50+ खेळाडू बरोबरच स्टेप आउट होऊन बदलाली. ते चांगले दाखवले. डाऊन दी ग्राउंड काही चांगली फटकी पाहायला मिळाली आणि हा हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो बीट झाला. फॉलो केलं होतं गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22, 1 गडी बाद. पहिला बॉल मागे जात असताना कट केलाय. स्क्वेअर कटचा प्रयत्न यावेळेला चांगला प्रयत्न झाला जरूर, परंतु गलीमध्ये क्षेत्ररक्षक लावला गेले बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये आणि त्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना लगेच थ्रो केला. सिंगल मिळते. सिंगलने धाव फलक 23 वर आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पायावरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळू पाहत होता फलंदाज, मात्र यावेळेला कोणतेही टायमिंग जुळलेलं नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. बरोबरच हा डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकांत दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या, मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली शंतनूने. 1.2 चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. बरोबरच योगेश सर आमच्या सोबत जोडले जातात. वेलकम योगेश सर. क्षणापुरताच आहे गोपी सर, थँक्यू. जनार्दन जायंट्स हा जो संघ आपण या ठिकाणी पाहत आहोत, पैलवान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल
पैलवान जनार्दन पवळे हे वस्ताद होते तालमीचे त्यांच्या, आणि त्यांनी इतकं मोठं योगदान दिलेलं. 1942 साली हे मंडळ स्थापन झालंय. त्याच्या अगोदर इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये जनार्दन पवळे यांना 2 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. असं एक क्रांतिकारकांचं मंडळ आहे जनार्दन पवळे संघ. त्यानंतर जनार्दन पवळे यांनी कबड्डी संघ सुरू केला आणि कबड्डी संघामधून देश विदेशामध्ये अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या. त्याचबरोबर 1942 नंतर हे संघ स्थापन झाल्यानंतर पुन्हा त्याचंच नाव पैलवान जनार्दन पवळे संघ या ठिकाणी स्थापन झालं. नंतर तेच पुढे गणेश उत्सव मंडळाला नाव मिळालेलं आहे. आपण पाहत आहोत की या मंडळाची खासियत अजून एक आहे की कॅरम बोर्ड स्पर्धा जी आहे, कॅरम स्पर्धा, तर संपूर्ण शहरामध्ये नावलौकिक असलेल्या, महाराष्ट्रात नाव नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चॅम्पियन्स घडवणारी, कॅरम बोर्ड स्पर्धेत चॅम्पियन घडवणारी ही मंडळी आहेत पैलवान जनार्दन पवळे संघ. आणि आज 4थी पिढी या मंडळाची आहे की या मंडळाची जी भूमिका आध्यात्मिकता, सामाजिकता, सांप्रदायिकता, सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे महोत्सव या मंडळाच्या वतीनं राबवण्यात येतात. आणि याच कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अनेक भाविकांच्या मनावरती, हृदयावरती राज्य करणारा हा कसब्याचा राजा पैलवान वस्ताद जनार्दन पवळे संघ. माजी नगरसेविका डाकवेताई तसेच या मंडळाचे अध्यक्ष राकेशजी डाकवे आणि दिनेश भैया डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कार्यरत आहे. कसब्याचा राजा पैलवान वस्ताद जनार्दन पवळे संघ. काही वेळेला काय होतं, आपण नुसतंच नाव बघत असतो, पण त्या मंडळाची पार्श्वभूमी काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा महत्वाचं तितकंच असतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मोठं योगदान देणारं, तुरुंगवास भोगणाऱ्या, या महान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती जिंकणाऱ्या पैलवान जनार्दन पवळे यांना पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा. धन्यवाद. संपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी या संघाची आणि या संघाच्या निर्मात्यांची आपण ऐकली. मात्र आता मॅचच्या दिशेने जाऊया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय माणिकच्या नॉक सिरीज आणि पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 4थ्या पर्वाचा थरार. आणि आज 3ऱ्या दिवसामधली दुसरी लढत इथे सुरू झालेली आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण अनुभवतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत अलंकारिक शब्दाचे धनी एक दिग्गज समालोचक आदरणीय नरेश डोमे सर देखील आहेत. सर, आपलं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मात्र सामन्याच्या दिशेने आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. धावसंख्या देखील चांगल्या पद्धतीने इथे वसूल केली जाते. यानंतरचा सामना जो आहे, या 7 मध्ये आलेला चेंडू बॅटपॅड एकत्र आणलं, तिथे अडवलाय. तर यानंतर नादब्रह्म सर्व वादक आणि नादब्रह्म ड्रमर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण प्लेइंग लिस्ट जमा करा. त्याचबरोबर व्हेरिफिकेशन साठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायचा आहे, तर टॉस साठी देखील हजर राहा. नादब्रह्म सर्व वादक, नादब्रह्म ड्रमर्स दोन्ही संघांना विनंती, आपण तयार राहा. तर 41 वर 1-30 तिसरं षटक संपलेले, 4थं सुरू झालेले. आदित्य गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंट आणि कव्हर्स मध्ये दिशा दिली चेंडूला. बॅकफुट पॉइंट आणि गलीमध्ये चेंडू आहे आणि इथे 1 धाव, 2 धावा देखील प्राप्त होतील. नो बॉल पंचांकडून घोषित होतोय. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. धाव फलकावरती 43-44. नो बॉल आणि निश्चित पुढचा बॉल फ्री हिट असेल. या चेंडूवरती अधिक मोठा फटका खेळू शकतात राजेश आणि आतिश ही जोडी आहे. राजेश हे 50 वर्षावरील खेळाडू आहेत, तर आतिश सलामीचे फलंदाज. 13 चेंडूमध्ये 36 धावा. वेगवान खेळ आतिश यांनी साकारलाय. पहिल्याच षटकामध्ये 1 षटकार आला होता, दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आले होते.
चौथ्या षटकाची सुरुवात एव्हाना झालेली आहे. नो बॉल आणि राजेश साठी फ्री हिट. परत एकदा यास कडक सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र डोळ्यावरती सूर्याची किरणे आणि पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय की आता काय घडेल तिथे. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. पुढ्यात होता बॉल क्रॉस बॅटने उचलला आणि त्यानंतर भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक होता बॉल त्याला साईड झालेला नाहीये. सूर्याची किरण खरं तर तीक्ष्ण आहेत आणि त्यामुळे हा झेल इथे त्याने प्रयत्न केलाच नाही. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार आलाय. चौकार आणि धावफलक वेग घेतोय. धावा वाढलेले आहेत. फ्री हिट वरती एक मोठा फटका राजेश कडून आपण बघितलाय. 50 वर्षावरील खेळाडूंकडून जास्त वेळा मोठे फटके बघायला मिळत नाही. पण राजेश यांची बॉडी लँग्वेज बघितली आपण, शरीर यष्टी बघितली, त्यांची देहबोली बघितली तर अत्यंत चपळ आहे. आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू, मोठा फटका, दुसऱ्यांदा सीमारेषा फोडली राजेशनं. कमालीचा फलंदाज, अर्धशतक ओलांडेल इथे विश्रामबाग नाईट्स. अजून एक चौकार इथे आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. आपल्याला जागा बनवली. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेला. क्षेत्ररक्षक होते तिकडे. राकेश यांनी प्रयत्न केला मात्र बॉल थांबलेला नाहीये. दुसरा क्षेत्ररक्षक देखील धावला मात्र हा चौकार येतोय. वय वर्ष 50 आहे आणि ज्या पद्धतीची फलंदाजी केली जाते लवचिकता बॉडीमध्ये पाहायला मिळाली. बरोबर 2 चौकार वसूल केलेत राजेश यांनी. धावफलक 53 वर पोहोचलाय. काल देखील आपण नरेसर पाहिलं योगेश ज्यांनी अर्धशतक 50 वर्षावरचे खेळाडू आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने काल बॅटिंग करत असताना अर्धशतक धुमाकूळ घातला आणि 50 वर्षा पुढील खेळाडूने ठोकलेलं ते पहिलं अर्धशतक आपण काल पाहिलं. आणि निश्चित पूर्ण उमेदीच्या काळात तर क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे आणि यावेळेस त्यांना सन्मान मिळतोय खरं तर स्पर्धेमध्ये खेळण्याचा. 50 वर्षावरील खेळाडू त्यातही 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना पाठवावंच लागतंय आणि त्यामुळं प्रत्येक खेळाडूला संधी मिळते. विशेषतः चांगली षटकं खेळायला मिळतात. भरपूर त्यांच्याकडे वेळ असतो खेळायला. त्यामुळे ती पोझिशन सुद्धा त्यांची चांगली आहे. राजेश 7 चेंडूमध्ये 13 धावा. रेग्युलर खेळाडूंच्या बरोबरीनंच त्यांचा स्ट्राईक रेट सुद्धा आहे. 2 चौकार. फ्री हिट आला होता. मी विचार करत होतो की आता 50 वर्षावरील खेळाडू आहे तो काय मोठा फटका खेळणार आहे. मात्र राजेशनं मिड विकेटला जो फटका खेळला होता सीमारेषेच्या अगदी काही इंच तो आतमध्ये पडलेला. इथे आतिशचा प्रयत्न आहे चेंडू फिरवायचा. फ्लेक्झिबिलिटी दाखवतोय आतिश मात्र कनेक्शन मिळत नाहीये आणि षटक संपेल. चौथं. 4 षटकांचा खेळ संपतोय. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विश्रामबाग नाईट्स. हे षटक भरपूर महागडे राहिलंय खरं तर. आता आपण जाऊया तिकडे. योगेश सुपेकर सर आपल्यासोबत जोडणार आहेत. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहत आहोत की विश्रामबाग नाईट्सचे फलंदाज मैदान गाजवत त्या ठिकाणी. त्या फलंदाजांना प्रोत्साहन देणारे हे सर्व मंडळाची पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन देत आहेत की आपला संघ जिंकला पाहिजे. कोणतंही गणपती मंडळ असो, पथक असो, काय असो, ते एक अस्मिता असते, अभिमान असतो, तो स्वाभिमान असतो तो. आणि त्याच जाज्वल्य अभिमानातून या ठिकाणी या स्पर्धेला मैत्रीपूर्ण नात्यानं या ठिकाणी सगळेजण सामावून घेत आहेत. एक वेगळं पण या स्पर्धेचं या ठिकाणी. तर आपल्यासोबत कॅप्टन राहुल दादा या ठिकाणी आहेत. दादा, काय भावना आहेत आणि कसं संघ पुढे काय रणनीती आपली असणार आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं वाटतंय? प्रथमतः या मॅचचे हे जे ऑर्गनाईज केले या पुनीत दादा बालन ऑक्सिरीज ग्रुपचे मी मनापासून धन्यवाद देतो की मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक वेगळं क्रीडासाठी व्यासपीठ यांनी निर्माण करून दिले. आणि आमची रणनीती अशी असेल की आता आम्ही पहिल्यांदा बॉलिंग घेतलेली आहे. आमचं टार्गेट आम्ही सेट ठेवलेलं आहे. बॅट्समनला म्हणलेलं की तुम्ही तुमच्या मनाने चांगलं टार्गेट गाठा जेणेकरून पुढच्या संघाला ते चेस करता येणार नाही आहे. वेगळं पण आपल्याला काय जाणवत आहे? वेगळं पण असं आहे की प्रत्येक कार्यकर्ता ह्याला हे अशा ग्राउंडवर खेळायचं
एवढी सगळ्या एकदम नियोजनबद्ध मॅचेस यांनी घेतलेल्या आहेत की या मॅचेस अशा आम्ही कुठेच बघितल्या नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांना ग्राउंडवर खेळण्याचं जे फील येते की बाबा प्रत्येकाची इच्छा असते की आपण टी व्हीवर झळकावं. आपण जे खेळ खेळले आहेत लहानपणापासून क्रिकेट हा सगळ्यांचा आवडीचा खेळ असतो आणि त्या खेळ खेळण्याचा फायदा आत्ता एवढ्या वर्षानंतर हे 4थं सीझन आहे माझ्या मते की असं एवढं मोठं व्यासपीठ निर्माण करून दिले. त्यामुळे सगळ्यांना खेळायची इतकी हौस असते की 50+ पण खेळायला तयार होतोय की अरे आमच्या वेळी असतं तर आम्ही काय केलं असतं. जे आता खेळतायत त्यांनी तोही काळ अनुभवत आहेत. दोन्ही काळांचं मार्गदर्शन ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या आत्ताच्या पिढीला करतायत. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांची खिलाडी वृत्ती जी आहे त्यांनी या वयातही तरोताजा ठेवलेली आहे. त्याचं दर्शन आपल्याला मैदानामध्ये ते खेळताना या ठिकाणी दिसत आहे. विश्रामबाग मंडळाचं रौप्य वर्षाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण निश्चितपणे विजय व्हाल अशा अपेक्षा बाळगतो, विश्वास बाळगतो. शुभेच्छा. धन्यवाद राहुल दादा. थँक्यू योगेशजी. आपण जाऊया मैदानामध्ये 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक एव्हाना सुरू झाले तर निलेशच्या हातामध्ये चेंडू आहे. गोपी सर बघा ही मॅच पहिली 4 षटकं निश्चित चांगली होती आणि 50 वर्षावरील खेळाडू इथे आतिश राजेश इथे बाद होणार आहे. फ्रेंडशिप कप मजेत सारे आपण सारे खेळूया आणि सारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी देत आहेत. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल क्रांतिकारी पैलवान वस्ताद जनार्दन पवळे संघ कसब्याचा राजा या ठिकाणी क्षेत्ररक्षण जबरदस्त त्यांनी ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई नमस्कार. पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं फ्रेंडशिप कप 2025 मध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत करत आहोत. इतर वेळेच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची भूमिका आणि आता एक खेळाडू वृत्ती त्यांच्यातली पाहायला मिळते, याकडे तुम्ही कसं बघता? आमच्याकडे जनार्दन पवळे संघामध्ये कायमच गणेशोत्सव असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो असंच खेळीमेळीचं वातावरण आम्ही साधतो. तसेच पुनीत बालन सरांनी जी ही संधी दिलेली आहे कार्यकर्ता हा गणेशोत्सव, नवरात्र किंवा इतर आपल्या प्रत्येक कार्यात कायम असतो, पण खेळीमेळीच्या वातावरणात हा जो स्पोर्ट्स गेम घेतलेला आहे तो अतिशय सुंदर घेतलेला आहे. धन्यवाद. हे वेगळं पण या स्पर्धेचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ही गणेश उत्सव मंडळ काही वर्षातूनच एकमेकांना भेटतात. कामं नोकरी सगळे असतं, त्याच्या पलीकडे जाऊन एक त्यातील खेळाडू वृत्तीला या ठिकाणी आपण मैदानात छान वाट मोकळी करून देताना पाहिलेलं आहे. त्यांच्या खेळीमेळीचं वातावरण आहे. मंडळामध्ये एक अटूट नातं मैत्रीचं निर्माण करण्याचा उद्देश या ठिकाणी आहे आणि आपण प्रोत्साहन देण्याकरता आलात. काय वाटतं तुम्हाला? जनार्दन पवळे संघ जी क्षेत्ररक्षण करतोय धावसंख्येपासून रोखणार आहे का आणि शेवटी फ्रेंडशिप कप आपलं मंडळ घेणार का? फ्रेंडशिप कप जरी मंडळाने नाही घेतला तरी सरांनी जी ही संधी दिलेली आहे आणि सगळेजण असंच उत्साहात प्रत्येक गेम खेळत राहो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अशीच संधी सर देऊ. आणि मी गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करते की जनार्दन पवळे संघ यावर्षीचा विजयी संघ ठरेल. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद ताई. आणि आपण आता थेट वळूया समालोचन कक्षाकडे. अजून एक मोठा षटकार. आतिश एका बाजूने थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळते. पाहत थोडासा मागे गेला, भिरकवला, बॉडीला रोल केला आणि त्यानंतर बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक बेधडक बॅटिंग आणि हा षटकाराला नरेश सर हे षटक भरपूर लांब केले. इथे देखील आपण पाहिलं तर 2 चौकार आले, एक विकेट आली होती, मात्र धावा देखील आलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 9 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5व्या षटकाचा किती सुरू आहे. पहिल्या 4 षटकानंतर धावा चांगल्या होत्या, मात्र 5व्या षटकामध्ये देखील तोच धडाका कायम ठेवला इथे फलंदाजांनी. विशाल आलेला आहे जोडीला आतिशच्या. 17 बॉलमध्ये 40 वर आतिश घेतोय आणि आज मात्र आतिशला अर्धशतक झळकावण्याची देखील एक चांगली संधी इथे निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली, सलामीला लावता
काही चौकार षटकार त्यांनी हवेतून खेळले, चांगले टायमिंग जुळवलं आणि सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात आमच्या माता भगिनी छोटे भविष्यातले हे सर्व सुपरस्टार असणार आहेत, परंतु आज आवर्जून उपस्थित आहेत. मंचावरचं हे दृश्य पाहायला मिळतंय. ही लहान मुलं देखील आवर्जून उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि सामन्यांचा आनंद घेत आहेत. राईट चला बॉल आउटसाठी ऑफ स्टंप सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल. आपल्या वडिलांचा, आपल्या काकांचा, आपल्या मामाचा, आपल्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकांचा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात प्रत्येक दिवशी सर्वजण. आणि आज मात्र ही छोटी मुलं जी खूप गोड आहेत आणि या सामन्यांचा आनंद घेत आहेत, फ्रेंडशिप कपचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा खांद्याचा वापर केलाय, उसळी होती बॉलला, बरोबरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल पोहोचलाय. मात्र पंच या वेळीला नो बॉलचा सिग्नल देत आहेत, कारण या आधीचा बॉल देखील तसाच उसळी घेणार होता. पुन्हा एकदा गोलंदाजाला मागच्या बॉलवर पंचांनी सांगितलं होतं, सूचना दिल्या होत्या, मात्र पुन्हा तेच पाहायला मिळालं आणि यावेळेला नो बॉलचं सिग्नल इथे पंचांनी दिलेलं आहे. एका षटकामध्ये फक्त तुम्हाला एक वेळेलाच ती परमिशन आहे, ती परवानगी आहे, मात्र त्या परवानगीचं उल्लंघन झालं आणि आता नो बॉल म्हणजेच फ्री हिटची संधी इथे आहे फलंदाजासाठी. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर होता बॉल, मात्र इथे थोडेसे मागे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, बॉल स्पर्श करून गेलाय. एक धाव इथे मिळणार आहे. एकेरी बरोबर धावफलक पुढे पोहोचलाय. शुभम आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. धाव संख्येचा जर आपण विचार केला तर धावा झालेल्या आहेत पहिल्या डावमध्ये, आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपल्याला इथे अनुभवायला मिळतोय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. टप्प्यानंतर थोडासा बाहेर बॉल निघाला, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. धावफलक आपण पाहतोय अजूनही स्थिर आहे, मात्र हा चेंडू देखील निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूची गरज असणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आतिश जो एक हाती या डावामध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय, त्याला रोखणं हे गोलंदाजांच्या समोरचं मुख्य आव्हान असणार आहे. लो फुलटॉस होता, बॉटमॅटचा वापर केलाय, स्क्वेअर लेग मध्ये बॉल जाईल, जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार. आतिशच्या बॅट मधून 4 धावा. सुंदर फटका आतिशच्या बॅट मधून. सलामीला आलेला आतिश, सातत्यानं आतिशबाजी त्याची सुरूच आहे आणि धावा देखील तो संघासाठी सतत घेऊन येतो. 46 वरती नाबाद 18 चेंडू मध्ये, 75 वरती विश्रामबाग नाईट्स. यावेळेला भरपूर शफल झाला, मात्र गोलंदाजांनी देखील तेवढीच कल्पकता दाखवली, फॉलो केलं. आउटसाइड ऑफ स्टंप जवळपास 5व्या स्टंपवर गेला होता आतिश. फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, यावेळेला त्याला अपयश आले. चेंडू मात्र वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 3 निर्धाव चेंडू टाकलेत, एक नो बॉल होता, त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर एकेरी मिळाली आणि मागच्या चेंडूवर आपण चौकार पाहिला होता. 46 वर खेळतोय आतिश, अर्धशतकाच्या जवळ आलाय. 75ला 2 असताना हा पुढचा चेंडू आहे. यावेळेला बॅटची कड घेतली, यष्टीरक्षकाने प्रयत्न केला, मात्र त्याच्या प्रयत्न कमी पडतायत आणि बरोबरच 4 धावांची हमी मिळते. अर्धशतक इथे पूर्ण होते. 20 बॉल मध्ये आतिशने 50 धावा पूर्ण केल्यात. धावफलक देखील वाढ घेतोय 79. आतिश गाडे 20 चेंडू मध्ये 50 धावा. चौकारानिशी आखूड टप्प्यात चेंडू तर बाहेर होता, हवेतही गेला, मात्र यष्टीरक्षक तिथे कॅच घेऊ शकला नाही. थर्ड मॅन काय पकडू शकला नाही आणि त्यानंतर बॅकफूट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न केले, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक चौकार आतिशच्या बॅट मधून आपण पाहिलंय. आतिश पहिल्या बॉल पासून जो आक्रमक त्याने इरादे धारण केलेले आहेत, 20व्या चेंडूवरती त्याने अर्धशतक नोंदवलंय आणि त्यामुळेच धावफलक देखील विश्रामबाग नाईट्सचा मोठा झालेला बघायला मिळतो. 79 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 2 षटके शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा 100 गाठायला संधी आहे इथे विश्रामबाग नाईट्सला. नरेश सुरुवातीपासूनच त्याने आक्रमकता दाखवली, त्यावेळेला सलामीला आला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये देखील त्यांनी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली, त्याचा सहकारी बाद झाला, मात्र त्याचं कोणतंही दडपण त्याने घेतलेलं नाहीये. त्याने तोच त्याचा रिदम सातत्यपूर्ण इथे ठेवलाय आणि 20 बॉल मध्ये 50 धावांचा एक विस्फोट त्याने इथे दाखवून दिलेला आहे. 6 षटकं संपली आहेत, येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
दोन्ही खेळाडू दोन्ही फलंदाज सध्या चर्चा करतात. आतिश सांगतोय की मला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं असणार आहे, तुम्ही एकेरी दुहेरी धावा घ्या आणि मला जास्तीत जास्त स्ट्राईकला येता आलं तर मात्र आपला धावफलक एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पोहोचू शकेल आणि यासाठी आपल्याला दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. गोलंदाजांचं आपण पाहिलं तर शंतनूने 2 षटकं टाकली, 27 धावा खर्च केले, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. 2 मध्ये 27, 13.50 ची सरासरी त्याची राहिली. इकॉनॉमिकल म्हणता येणार नाही कारण भरपूर धावा त्याने खर्च केल्यात. शुभमने 2 षटकं टाकली, 24 धावा त्याने खर्च केल्या. विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. प्रत्येकने आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 षटक टाकलं, मात्र त्याच्या खात्यात देखील विकेट नाहीये. 79ला 2 असताना 7व्या षटकाला सुरुवात होतीये आणि आता गोलंदाजीसाठी दिनेश आलेले आहेत. पहिलाच बॉल यावेळेला हवेत खेळाय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावीचा यावेळेला प्रयत्न होता, मात्र आतिशने यावेळेला सांगितले की नकार दिला. एकेरी धाव घेतली कारण त्याला स्ट्राईक एंडला यायचं होतं आणि अगदी तेच इथे घडून देखील आलंय. 80 धावा आहेत, 100च्या दिशेने जाईल धावफलक कारण ज्या द्वेषाने किंवा ज्या आवेशाने इथे आतापर्यंत फटकेबाजी केली गेली, ज्या रिदम मध्ये खेळतोय आतिश, मात्र धावसंख्येचा वेग वाढेल आणि बरोबरच त्याने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल भिरकावलाय. उत्तुंग षटकार ठोकलाय, धावसंख्येचा वेग वाढणार आहे. आतिशचं अर्धशतक इथे पूर्ण झालंय आणि त्यानंतर तो अधिक आक्रमकपणे फलंदाजी करताना बघायला मिळेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, शफल झाला तो उजव्या अगदी 7व्या स्टंपवरती आलाय आणि तिथून त्यानं चेंडूला लॉंग लेग वरून पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. कडक शॉट. अजून एक वेळेला हा देखील उडवलाय. आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 षटकार. गेअर आता पूर्णपणे शिफ्ट केलाय, थांबायचं नाव घेत नाही. 2 षटकारांची धावसंख्येला देखील आता वेग मिळतोय. एखादा चांगला खवय्ये आहे आणि त्याच्या ताटात जर आवडीचा पदार्थ टाकला तर तो फस्त करतो. इथे सुद्धा सातत्यानं तुला आवडतोय मग घे, अजून एक घे. तर असा दोन षटकार मिळालेत आतिशला आणि आतिश वेगाने पुढे घेऊन जातोय विश्राम बागला. परत एकदा तिथे चेंडू, तोच फटका आणि तोच षटकार. तिसरा लागोपाठचा आतिशची आतिशबाजी. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. थँक्यू डीजे दिनेश यांच्यावर हल्ला चढवला गेला. 3 षटकार ठोकलेत लागोपाठचे. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि ज्या वेगाने खेळतोय, ज्या रिदम मध्ये खेळतोय, एका बाजूला गोलंदाजाची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. जसा आपल्या स्लॉट मध्ये आला आणि इथे पूल केलाय, पॉवरफुल होता, बरोबरच बॉल देखील गोल झालाय आणि धाव फलकाचा वेग अगदी वाढत असताना धाव संख्येने देखील एक मोठी उभारी घेतली. दिनेश यांच्यावर थोडासा दबाव असेल. 98 धावा आहेत, 2 गडी बाद, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 3 आलेत. चौथ्यासाठी देखील प्रयत्न करेल हा खेळाडू. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर होता बॉल, तिथून लाईन पिक केली. यावेळेला देखील बॉलला पाठवले. 4था लगातारचा षटकार आतिशच्या बॅट मधून. आतिशची डोळे दिपवणारी रोषणाई. अगोदरचे 3 चेंडू स्क्वेअर लेगला मारले होते, इथे थोडासा बाहेर टाकला होता. त्या चेंडूवरती देखील कव्हर्स मधून मारलेला हा षटकार 4 लागोपाठच्या आतिशकडून. यावेळेला मात्र नो बॉलचा सिग्नल येतोय. गोलंदाजावर दबाव आहे. 4 षटकार आलेत. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न भरपूर बाहेर टिपला आणि खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडल्या. पंचांनी ते पाहिलं. पहा इथे आपल्याला पाहायला मिळतंय अशी अजित भालीराव आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांनी हा नो बॉल घोषित केलाय. बरोबरच एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. धावफलक 105 वर पोहोचलाय. 2 गडी बाद 105. आता फ्री हिट असणार आहे. आतिश आणि आतिश एक पात्री त्याचा अभिनय आपण पाहतोय. 25 बॉल मध्ये 74 वर खेळतोय. अजूनही 7 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. कमी गतीचा बॉल पायावर टाकलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक येईल. थोडस फंबल झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकेरी धावेवरच समाधानी आहे यावेळेला आतिश, कारण त्याला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये मला स्ट्राईक एंडला यायचंय आणि एक धाव घेत असताना त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 7 षटकांचा खेळ संपलाय. 106 धावा, 2 गडी बाद. आतिश 75 वर खेळतोय. विशाल 7 वर खेळतोय. विशालने सर चांगली साथ दिली, कारण 2 विकेट नंतर विशाल आला मैदानामध्ये आणि आतिशला त्यांनी स्ट्राईक एंडला येण्यासाठी मदत केली, जेणेकरून आतिश मोठी खेळी साकारेल आणि एक चांगला धावफलक इथे टीमसाठी बनेल.
नाही, आतिश ज्या वेळेस स्ट्राईक एंडला आलेला आहे त्या वेळेस स्कोअर काढला त्याने अक्षरशः फेरारीची चाकं लावलेली आहेत. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो या मॅच मध्ये 26 चेंडू खेळलेला आहे, 75 धावा म्हणजे 300चा स्ट्राईक रेट त्याच्याकडे आहे. काय षटकार खेळले त्याने दिनेशला, 4 षटकार, 3 षटकार एका दिशेला होते. दिनेशने दिशा बदलली होती बॉलची तर त्याला कव्हर्सला पण षटकार मारला. सगळ्या बाजूला 6 मारलेत आतिशनं. 106 वरती पोहोचतायत विश्रामबाग नाईट. 7वं आणि 8वं षटक आता सुरू होईल. 7वं संपलेलं आहे. भूषणच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघालाय. स्वतःचा बचाव केला, टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि गती कमी होती त्यावेळेला, कमी गतीचा बॉल मात्र बीट झाला इथे. आतिश तो जलद गतीच्या चेंडूसाठी तयार होता, गती थोडीशी कमी केली. भूषण पहिल्या चेंडूवर बीट करतायत. डॉट बॉलने निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकाची आणि शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल खेळणं म्हणजे कुठेतरी थोडंसं निराशाजनक असेल. मात्र इथून येणारे 5 चेंडू आतिशसाठी असणार आहेत. पुढे आलाय, यावेळेला टायमिंग झालेला नाहीये. बॉल कनेक्शन तेवढंसं प्रॉमिसिंग नाहीये. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय कव्हर्स मधून. एकेरी धाव इथे मिळते. एकेरीच्या जोरावर धावफलक पुढे जाईल. आतिशची ही फटकेबाजी आपण पाहतोय. मागच्या षटकामध्ये जे 4 षटकार आले, लगातारचे 3 षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळा आणि मात्र 4था षटकार त्याने इकडे कव्हर्स मध्ये उडवला होता तिथे 4 षटकारांनी त्याने त्या षटकामध्ये धुलाई केली होती. बॅकफुटला गेलाय, कव्हर्स मध्येच केलेला फटका थोडंसं फंबल होईल. एकेरी धाव इथे देखील मिळणार आहे. बरोबरच धाव फलक आता 108 वर पोहोचला. या षटकामध्ये भूषण यांनी आतापर्यंत टाकलेल्या चेंडूमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मात्र येणाऱ्या 3 चेंडूंसाठी आता स्ट्राईक एंडला पुन्हा आपल्याला आतिश पाहायला मिळणार आहे. 28 बॉलमध्ये 76 वर खेळतोय. भूषण यांच्या समोर आता त्याच्याकडे सध्या एका मोठ्या फटक्यासाठीच तो प्रयत्न करेल आणि तोच प्रयत्न केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. इनटू द क्राउड, बिग हिट सिक्सर, 6 धावा. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहूया. आउटसाइड ऑप्शनचा बॉल थोडासा राईज झाला आणि जसा बॉल राईज झाला पिकअप शॉट होता, लाईन पिक केली आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडला हा षटकार. पहा त्याची रिॲक्शन, चेहऱ्यावरची हावभाव. धावसंख्येने पुन्हा वेग धारण केले. आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 बॉलमध्ये 82 धावा. दबाव पाहायला इथे मागच्या बॉलचा हा दबाव आहे. पुन्हा बाहेर ठेवलेला चेंडू. पंच मात्र याच दरम्यान आमच्या दिशेने वळले. त्यांनी इशारा कळवलाय की हा वाईट बॉल आहे, नो बॉल आहे, माफ करा, नो बॉल आहे. नो बॉलचा इथे सिग्नल आलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेला. अजून एक वेळेला फ्री हिट. हे म्हणजे असं झालं, आतापर्यंत चांगले चेंडू टाकले होते, मेहनतीने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं असंच पाहायला मिळते. करता चेंडू चांगले टाकले होते. आता बॉल बाहेर आहे, नो बॉलचा इशारा आणि आता फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि आता फ्री हिटच्या बॉलवर देखील एखादा मोठा हिट येईल अशीच अपेक्षा आहे. भूषण पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता मात्र सफल झालेला नाहीये. बरोबरच चांगलं कमबॅक पाहायला मिळते. माझं नाव देखील भूषण आहे आणि मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तू मला एक षटकार ठोकला असशील परंतु मी देखील कमबॅक करेन हेच त्यांनी सांगितलं. बरोबरच आता या डावाचा, या इनिंगचा हा शेवटचा बॉल इथे टाकला जाणार आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात मात्र आतिश शेवटच्या बॉलसाठी तयार आहे. पुन्हा हवेत खेळलाय, एलिव्हेशन आहे, फटका हवेत, प्ले डाऊन दी बॉल आणि ते झेल हातातून निसटलाय. एकदा मात्र पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळणार आहेत. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. सकाळी आंघोळ करत असताना हातातून साबण निसटावा तसाच हा बॉल हातातून निसटला मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्यात. बरोबरच 8 षटकांचा केस संपलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता, ऑन साइडला खेचून आणला. 2 धावांबरोबरच डावाची होईल समाप्ती. 8 षटकानंतर आपण पाहतोय हा झेल शेवटच्या बॉलवरचा चेतनने सोडलाय जिथे 2च धावा मिळालेत. सर चांगलं लक्ष प्रस्थापित झालंय. पहिल्या डावाची सुरुवात चांगली होती आणि त्यानंतर आतिश नाबाद राहिलाय. 100+ धावा झाल्यात मात्र दुसऱ्या डावात देखील याचं उत्तर चांगलं द्यायचं असेल. बॅटिंग समरी आपल्या समोर आपल्याला लगेचच पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आपण पाहूया. धावा झालेल्या आहेत
117 धावा धावफलकावरती राहिलेल्या आहेत. 84 धावा आतिश नाबाद 32 चेंडूमध्ये धमाकेदार इनिंग राहिली. राजेशनं चांगली साथ दिली 17 धावा, तर विशालनं 8 धावांचं योगदान दिलं 7 चेंडूमध्ये. 117 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागलेल्या आहेत विश्रामबाग नाईट्सच्या. जनार्दन जायंट समोर मोठं आव्हान आहे आणि गोलंदाज हतबल राहिले. विशेष म्हणजे आपण म्हणतो की आज ते चांगले चांगले पदार्थ वाढत राहिले फलंदाजाला आणि आतिशनं देखील अशा पदार्थांवरती जोरदार ताव मारला. त्याचा प्रत्येक चेंडू हा सीमारेषे बाहेर जाताना आपण पाहत होतो. गोलंदाजीमध्ये फार मोठा आतिश गाडेची फलंदाजी आपण बघतोय. आखूट टप्प्याचा चेंडू म्हणजे त्याच्यासाठी मेजवानी होती. एका पाठोपाठ एक असे मोठे फटके त्याने स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर पाठवले आणि 3 षटकार तर लागोपाठ एकाच ठिकाणी त्याने खेळले. त्यानंतरचा चौथा उजवाईशा बाहेर होता. त्या चेंडूवरती देखील मोठा आघात त्याने केला. मिड विकेटला देखील त्यानं असं कोणतं क्षेत्र नाही की तिथे षटकार ठोकले नाहीत. गोलंदाज आपण पाहतो 2 षटक होती. शंतनूची 27 धावा, शुभमची 2 षटकं 24 धावा, प्रतीकचं 5 चेंडू त्याने टाकले 10 धावा, आदित्यने 1 चेंडू टाकला 3 धावा, निलेशनं 1 चेंडू 1 षटक टाकलं 15 धावा. निलेश तुलनेने चांगला राहिला. दिनेशनं एका षटकामध्ये 27 तर भूषणच्या एका षटकामध्ये 11 धावा. इथे शंतनूला 1 विकेट मिळाली आणि निलेशला 1 विकेट मिळाली. बाकी कोणताही गोलंदाज जास्त विकेट्स मिळू शकला नाही. 5 गोलंदाजांची झोळी रिकामी राहिली आणि 117 हे निश्चित मोठं टोटल आहे 48 चेंडूमध्ये. तर 118 धावा आता बनवाव्या लागतील जनार्दन जायंट्सला. जनार्दन जायंट्सचे आधारस्तंभ सन्मान्य नितीन शेठ शितोळे सरकार यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. फ्रेंडशिप कप मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. यानंतरची मॅच नाद ब्रह्म सर्व वादक विरुद्ध नाद ब्रह्म ड्रमर्स. दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण टॉससाठी या. प्लेइंग 11 पण द्यायचे, टॉससाठी देखील यायचंय. नाद ब्रह्म सर्व वादक, नाद ब्रह्म ड्रमर्स. चला. तर 117 धावा धावफलकावरती आहेत. 118 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे जनार्दन जायंट्सला. तर विश्रामबाग नाईट्स त्यांना कसं रोखतायत हे देखील बघूया. 118 धावांचे 117 धावांचे पुढे काय होणार आहे हे देखील बघूया. धावा सुरक्षित राहतील की या धावांचा पालापाचोळा होईल. ऐकूया पुढच्या डावामध्ये शैलेश शिवंगुणे सर आणि योगेश उपेकर सर. थँक्यू. नाणेफेक करूयात. नादब्रह्म सर्व वादक आणि नादब्रह्म ड्रमर्स. कमलेशजी कामठे, अतुलजी बेहरे. पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. कॉल आपण या ठिकाणी घेत आहोत. नादब्रह्म सर्व वादक ऑक्सरीज घेतलेले नादब्रह्म सर्व वादक आणि नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय? क्या बात आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय, गोलंदाजीचा निर्णय नादब्रह्म सर्व वादकने घेतलेला आहे आणि आता फलंदाजी नादब्रह्म ड्रमर्सकडे आलेली आहे. पंचांनी त्यांना नाणं भेट दिलेलं आहे. दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. वळूयात पुढच्या सामन्याकडे. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस आपण योगेशजी सुपेकर यांच्या माध्यमातून संपन्न केला.
नादब्रह्म सर्व वादक आणि नादब्रह्म ड्रमर्स या दोन संघांमधल्या लढतीची सुरुवात आपण नाणेफेकीच्या कौलाने केली आणि नादब्रह्म सर्व वादक या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर नादब्रह्म ड्रमर्स या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तर पाहूया सुरू असलेली लढत. दुसऱ्या डावामध्ये एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि तो कशा प्रकारे रोखला जाईल याकडे आपण वळतोय. माझ्या बरोबरीने इथे समालोचन कक्षामध्ये योगेशजी सुपेकर सर जोडले जात आहेत. वेलकम सर, आपल्या समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज सज्ज होत आहेत. बॅटर देखील आघाडीचे आलेत. पाहूया या धावसंख्येचा पाठलाग आणि पाठलागाची सुरुवात प्रामुख्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करणारा खेळ इथे दोन्ही बॅटर करतील का. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, पण हवा तसा प्रॉपर टायमिंग इथे जुळून आला नाही, परंतु सिंगल एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. एका बाजूने आपण पाहिलं तर जनार्दन जायंट्स या संघाने केलेल्या मोठ्या धावांचा एक मोठा विक्रम आणि त्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी इथे विश्रामबाग वाडा देखील संघ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगला प्रयत्न करेल आणि तोच प्रयत्न इथे मैदानामध्ये जनार्दन जायंट्स हा संघ इथे आपण पाहतोय बॅटिंग करतायत. भूषण आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती चेतन. चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न काहीसा फसतोय भूषण यांचा. चेंडू असेल निर्धाव. चेतन यांनी चांगली सुरुवात केली पॉवर प्ले मध्ये. खेळपट्टीचा पुरेपूर वापर, अचूक टप्पा, योग्य नियंत्रण. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला चॉप केलाय, कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 2. दोन्ही बॅटरने इथे सुरुवात संयमाने केली आहे. एकेका धावेने सुरुवात केली आहे. 118 धावेंचा पाठलाग आहे. सर, सुरुवात किती महत्वाची असेल? 100% सुरुवात त्याच आत्मविश्वासाने करावी जेणेकरून जे ध्येय आहे ते गाठणं अत्यंत सोपं होतं आणि जनार्दन संघ जो आहे तो तितक्याच ताकदीचा आहे आणि निश्चितपणे 118 पर्यंत पोहोचण्याचा शाश्वती या ठिकाणी वाटते. आपण पाहत आहोत की ऐतिहासिक असणार हे मंडळ आहे. तितकंच क्रांतिकारी विचारांनी प्रेरित झालेल्या जनार्दन पवळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनार्दन पवळे संघाचा हा शानदार प्रदर्शन. या ठिकाणी सुरुवात तर जोरदार झालेली, धमाकेदार झाली. 2 जाबाज फलंदाज भूषण आणि शुभम या ठिकाणी दोघांची भागीदारीला चांगली सुरुवात शैलेश सर या ठिकाणी झालेली आहे. महेश या ठिकाणी संघाला प्रोत्साहन देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ अत्यंत जोरदार आहे. इथे देखील आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन होईल. मिस टाइम स्ट्रोक. भूषण इथे बाद होत आहेत. एक मोठा मासा इथे गळायला लागतोय. आघाडीचा बॅटर स्वस्तामध्ये बाद होऊन 3 या धावसंख्येवरती 3 तिगाड काम बिगाड. भूषण झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. जोरदार रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विश्रामबागचे चिवट आणि बिकट क्षेत्ररक्षण त्यांनी सज्ज ठेवलेलं आहे. जाधवांचं मार्गदर्शन संघाला या ठिकाणी आहे. अत्यंत छान आनंद त्यांना झालेला आहे, परंतु कच खाणार नाही असा निर्धार राकेश दाखवे यांच्या संघानं केलेल्या. राकेश भाऊंचं 3.5 महिने झाले जोरदार मार्गदर्शन या ठिकाणी फलंदाजांकरता लाभलेलं आहे. प्रत्येक खेळाडूला तळजाईला घेऊन त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. राकेश भाऊंचं वेगळं पण या ठिकाणी. तर दिनेश भैया तितक्याच ताकदीनं या खेळांवरती लक्ष ठेवून होते आणि त्याचे पडसाद आपल्याला आता इथून पुढे पाहायला मिळतील. धावसंख्येपर्यंत हळूहळू पोहोचतील असा विश्वास या ठिकाणी आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 धावा आणि 1 बॅटर इथे बाद केलाय चेतन यांनी. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. विश्रामबाग संघाकडून इथे आघाडीचं षटक चेतन इथे हाताळतायत. अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत, परंतु नवीन बॅटर 50 वर्षापुढील आहेत. अनुभव चांगला आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती त्यांना देखील बॅटिंग करावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू. हा चेंडू खुलवा टप्प्याचा खोदून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये
चेंडू अडवला जाईल, फील्ड केला जाईल. हा चेंडू असेल निर्धाव. दिनेश यांच्या माध्यमातून हा चेंडू खेळला गेला, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जनार्दन जायंट्स या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. 118 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात काहीशी निराशाजनक झाली आहे, परंतु शेवट हा फार महत्वाचा आहे. जरी सुरुवात खराब झाली आणि पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं सुरुवात खराब झाली, परंतु त्यानंतर जो विस्फोट घडून आणला तो विस्फोट 118 धावांपर्यंत येऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती राजेश. फलंदाज दिनेश भैया डाखवे, थर्मॅक्स कंपनीचे युनियनचे माजी अध्यक्ष, मंडळाचे आधारस्तंभ. जबरदस्त स्ट्राईक. दिनेश भैया डाखवे अत्यंत संयमतेनं खेळणारे फलंदाज. दोन्ही फलंदाज तेवढे जिगरबाज आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय 40+ खेळाडू आहेत, 50+ राजेश, परंतु वेग अप्रतिम आहे. अचूक टप्पा आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक मध्ये आले आणि ते चित्र आहे कोणी घ्यायचा ही चर्चा आपण बघितली असेल. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय 4ही खेळाडूंनी एकमेकांकडे पाहिलं की तुम्ही घ्या, परंतु चौघांनी प्रयत्न केला नाही, कोणीच हात पुढे केला नाही. आणि एक सोप्पा झेल इथे चौघांच्या भांडणामध्ये सुटतोय. धावसंख्येत 2ने वाढ होईल, 1ने वाढ होईल. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव असेल. 4 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि 118 धावांचा इथे पाठलाग आहे. मागच्या जेलमध्ये शैलेश दादा असं चेंडूला दिसलं नाही, चौघेजण दिसले नाहीत, त्यामुळे जेल सुटलेली आहे. दिसले असते ते एक जण तरी जेल गेली असते. आणि मोठा सुटकेचा निश्वास या ठिकाणी राकेश भाऊ डाखवेंनी टाकलेला आहे की आता काय झेलतो का काय, परंतु जेल सुटली, सुदैव आहे आणि जीवदान मिळालेलं आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत. दिनेश भैया डाखवे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील चेंडू निर्धाव आहे. बघा, ज्यावेळेस तुम्हाला 100 पार धावा पूर्ण करायच्यात ना, त्यावेळेस पॉवर प्लेची षटकं ही फार महत्वाची असतात. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं आणि तोच फायदा इथे बॅटरला घ्यावा लागतो. सर्वोत्तम गोलंदाजांच्या विरोधात सर्वोत्तम कामगिरी बॅटरला करावी लागते. हा चेंडू देखील पायावरती आदळतोय. लेगबाई स्वरूपाची धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. यस, पंच इथे कळवतात लेगबाई स्वरूपाची धाव आहे. या षटकामध्ये देखील धावा कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न राजेश यांनी देखील केलाय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, 2 धावा जेमतेम इथे खर्च केल्यात. 6 धावा सांघिक आहे. एक बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा हलक्या हातारी चेंडूला स्टेअर केलाय मिडॉनच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपला आणि 12 चेंडूंमध्ये जवळपास 7 धावा इथे बनवल्या गेल्यात. एक बॅटर बाद झालाय. 12 चेंडूंमध्ये 7. खऱ्या अर्थाने हा 7-12 कोणाच्या नावाने केला जाईल याकडे देखील आपण वळणार आहोत. धावसंख्येचा फलक हा वाढला पाहिजे, कारण 2 षटकावरती केवळ 7च धावा मंडळाच्या या ठिकाणी आहेत. एक गडी बाद आहे. थोडस अजून जोर लावण्याची गरज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जनरल पवळे संघाने. अत्यंत चिवट क्षेत्ररक्षण जाधवांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग नाईट्सने या ठिकाणी मैदानात सज्ज ठेवलेलं आहे. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 7 धावा झाल्यात. शुभम इथे स्ट्राईकला सज्ज होतात, तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चेतन. पहिला चेंडू भूषण यांच्या बॅटमधून, शुभम यांच्या बॅटमधून आपण पाहतोय सीमारेषा पार येतोय. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. अत्यंत चांगला फटका या ठिकाणी ठेवून दिलेला आहे. सबसे हटका जोरदार फटका जनार्दन जायंटचा. थेट षटकार असाच ऍव्हरेज ठेवला पाहिजे चौकार षटकारचा, तेव्हा कुठेतरी विजयश्रीच्या जवळ पोहोचतील. आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. आगे देखो होता है क्या, आणि पुन्हा एकदा त्या स्टाईलने पुन्हा एकदा सीमारेषा पार.
जबरदस्त चौकार षटकार आणि जनार्दन जैनच्या पॅव्हलियन मध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जल्लोष. राकेश भाऊ डाकवे यांच्या चेहऱ्यावरती जबरदस्त आनंद. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर आपण पाहतोय धावसंख्येला अगदी उधाण आलंय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल इथे केली जाते. जो पाठलाग आहे त्या पाठलागाला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण 2 षटकार गेम चेंजरच्या बॅट मधून गेम चेंज करणारे हे फटका. 7 चेंडूमध्ये 16 धावा शुभम यांच्या बॅट मधून येतात. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर चेतन यांना देखील विचार करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना एक बॅटर बाद केला. परंतु ज्यावेळेस संघनायकाने इथे दुसऱ्यांदा जबाबदारी दिली त्यावरती मात्र इथे खर्च केला जातो. बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या 19. शुभम याने स्वतःसाठी थोडासा वेळ दिला आणि त्या वेळेचा इथे उपयोग देखील केलाय. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला चॉप केलंय. डीप बॅकफुट पॉइंटच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 20. अशीच फटकेबाजी, बॅट उचलल्याशिवाय मोठा फटका खेळता येत नाही आणि तो खेळण्यासाठी तुम्हाला शांत बसून चालतही नाही. पुढचा चेंडू दिनेश यांच्यासाठी. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा सिंगल. दिनेश यांचा रोल देखील हाच आहे की जास्तीत जास्त चेंडू इथे शुभमला खेळण्याची संधी द्यावी, म्हणजे शुभम यांच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहायला देखील मिळतील आणि तोच रोल इथे दिनेश यांना देखील करावा लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 21. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुट पॉइंट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 षटकारानंतर मात्र चेतन यांनी जी लाईन आणि लेंथ बदलली आहे त्याचा फायदा चेतन यांना झालाय, तर नुकसान मात्र इथे बॅटिंग टीमला होत आहे. 1-1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्या 22 एका गड्याच्या मोबदल्यात. जोरदार खेळी आपण या ठिकाणी पाहत आहोत. तितक्याच ताकदीने आता कुठेतरी गेअर टाकलेला आहे, 3रा गेअर टाकलेला आहे. जबरदस्त धावपत, चुकीचा थ्रो, खाली करायला पाहिजे होता तो वरती केला. दिनेश भैया क्या बात आहे. शुभम आणि दिनेश भैयाची जोरदार भागीदारी पाहायला मिळते. आपला 2 क्षेत्ररक्षण, सीमारेषेवरती तैनात असलेले भूषणजी, सीमारेषेच्या इथे तैनात असलेले भूषणजी आणि ते 3-4 मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसावं, सहकार्य करा, पॅव्हिलियन मध्ये बसावं आणि छान मॅचचा आनंद घ्यावा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय रत्नदीप. या गोलंदाजाने देखील काल प्रभावित केलेलं आहे आणि आज देखील त्यांना गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करावी लागेल, कारण शुभम इथे सेट ऑन फायर होतोय आणि त्याला फायरिंग करावीच लागेल. षटकाची सुरुवात होते. 4थं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात अत्यंत छान झालेली षटकाची. आता पाहूयात कशा बदलून धावसंख्येपासून रोखणार का विश्रामबाग नाईट्स या जाबाज जनार्दन जैनच्या फलंदाजांना. कधी क्षेत्र भेदून काढणार आहेत कसब्याच्या राजाचे 2 फलंदाज. प्रतिम क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान आपण पाहिलं असेल चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि तिथे मात्र दिनेश धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन होत आहे. दुसरा बॅटर धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतात. 50+ खेळाडू इथे धावबाद होत आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप देखील इथे ब्रेक केली जाते. रत्नदीप अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव खर्च करत नाहीयेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काही अंशी झेल सुटला, परंतु इथे धावबाद करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न यशस्वी होतोय. विकेटचं पतन होत आहे. दिनेश इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतात, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात चेतन. पाहूया शुभम आणि चेतन ही जोडी कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग करेल. 3.2 षटके इथे आतापर्यंत हाताळली जात आहेत. 24 धावा झाल्यात आणि 2 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू रत्नदीप यांचा सामना करतील ते शुभम.
अंदाज आलेला नाही चेंडूचा. गोलंदाजीचं छान प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रत्नदीप द्वारा. क्या बात आहे. दिनेश भाई यांनी कमाल केलेली आहे. छान न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि संघाच्या धावसंख्या त्यांनी वाढवल्या. पुन्हा तंबूत परतले. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला अंदाज येत नाही. जेव्हा नजर पिचवरती भिरभिरते अचूक अंदाज घेणं फार गरजेचं असतं. आणि आपण सहज फुलटॉच आहे, स्पिनला चाललाय, अंदाज न घेता आपण केलं तर निश्चितपणे नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. वा, हा फटका तर सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. बाउन्स चेंडू फार वेळानंतर जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. क्या बात आहे. चौकार षटकारचा भडीमार सुरू ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी ध्येय गाठू शकतात. कसब्याचा राजाचा पॅटर्नच वेगळा आहे. हे बघा, काल ज्याला नो बॉल टाकला ना, राकेश भैयाच्या जवळचा निघाला. डॉक्युमेंटसाठी काय पण. चार षटकाचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. 28 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 24 चेंडू आणि 90 धावेंची गरज आहे. इथे जी पहिल्या दुसऱ्या गेअरमध्ये जी गाडी सुरू आहे ना, त्या गाडीला आता इथे मात्र गेअर बदलावा लागेल. टॉप गेअर मध्ये इथे बॅटिंग करावी लागेल. 118 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या 118 धावेंचा जो वेगवान पाठलाग जे सुरुवातीपासून व्हायला हवा तो झाला नाही, परंतु अजूनही वेळ आहे. इथून पुढचा प्रवास देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावा लागेल. दोन्ही टीम्स पुढील मॅच खेळणाऱ्या नादब्रह्म सर्व वादक आणि त्याचबरोबर नादब्रह्म ड्रमर्स दोन्ही टीम्सने आपली खेळाडूंची पडताळणी इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ करायची आहे. मला वाटतं नादब्रह्म सर्व वादक हा संघ इथे खेळाडूंची पडताळणी करतात. तर नादब्रह्म ड्रमर्स या संघाला विनंती असेल की आपले देखील 11 शिलेदार इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ घेऊन या. त्यांची देखील पडताळणी इथे केली जाईल. शैलेशजी, क्या बात आहे. आपण दिनेश भैया डाकवेंकडे या ठिकाणी वळूयात. सर, मोठं आव्हान 118 धावसंख्येचं आहे. तुम्ही चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय आता पुढची रणनीती असणार आहे? किती जोर लावावा लागेल? आता आमचा शुभम तसा सेट झालेला आहे. तसा चेतन हे उंच फटके मारणारच प्लेयर आहे. तसं आता बघूया, थोडंसं लक फॅक्टर सुद्धा थोडासा आहे आणि खेळ तर करणार आमचे 2 प्लेयर. स्कोर थोडासा त्यांचा जास्त झालेला आहे. त्यात जास्त 2 गडी बाद झालेले 24-25च्या आसपास आणि या स्कोर वाढवण्यामध्ये माझा जास्त हात आहे. कारण माझ्या षटकाचा जवळ 26. तुमचा हात होता, हातामध्ये बॅट होती म्हणून कुठेतरी योगदान होतं. हरकत नाही, शेवटी खेळ आहे. जिंकण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आम्ही नक्कीच. निश्चितपणे. बघा ना, कलरफुल हा आत्मविश्वास तुमचा इतका छान आहे. कलरफुल आहे. राकेश भाऊंनी घातलेला गॉगल सारखा आहे. किती छान दिसत आहेत कलरफुल गॉगल मध्ये राकेशजी. म्हणजे कळत नाही की नेमकं रणनीती काय होती, की तुम्ही काय कानमंत्र दिलाय शुभमला आणि त्यांना? कानमंत्र काय दिलाय दोघांना? आम्ही त्यांना सांगितलं, आता जेवढं तुम्हाला खेळता येईल तेवढं तुमची खेळपट्टी दाखवा, जेणेकरून आपल्याला ते रन चेस करता येईल. निश्चितपणे एक चमत्कार शेवटच्या क्षणी घडू शकतो. काही बदल होऊ शकतो. सेमी फायनल पर्यंत जाण्याचा आत्मविश्वास या ठिकाणी. शेवटच्या चेंडूपर्यंत काही अंदाज येत नाही आणि कसब्याच्या राजाचा आतापर्यंत कोणालाच अंदाज आला नाही. शेवटी काय करून ठेवतील ते माहित नाही. धन्यवाद. वळूया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद सर. आपण लगेचच मॅच कडे वळतोय. फ्रेंडशिप कप स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, जिथे 24 चेंडूंमध्ये 90 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती रत्नदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सिद्धार्थ इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही झुकणार, फक्त ठोकणार. चौकार 4 धावेंसाठी.
ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण हा फटका पाहिला. बॅकफुटला गेले, चेंडूला फोर्स केलं ऑन साइडला आणि त्या दरम्यान चौकाराची मोहर इथे लावली जाते. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या आपण पाहतोय 32 झाल्यात. या फटक्यांची गरज आत्तापासून आहे. हा चेंडू मात्र भरकटला जातोय डाव्या इष्टीच्या बाहेर. काहीशी सिद्धार्थ यांची खर्ची गोलंदाजी देखील आपण पाहतोय, जी बॅटिंग टीमला फार गरजेची आहे. जनार्दन जायंट्स हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी अशा अतिरिक्त धावा आणि त्याचबरोबर मोठे फटके खेळणं हे दोन्ही बॅटरचं आता मात्र कर्तव्य राहिलंय. पुढचा चेंडू सिद्धार्थ यांचा. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा खेचून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतायत. झेल हातातून दिसटतोय. चेतन यांना मिळालेलं जीवदान. एकाही धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34. मोठ्या फटक्यांमध्ये प्रत्येक चेंडूला इथे कन्वर्ट करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. जर आणि तर वरती आता क्रिकेट राहिलेलं नाहीये. तुम्हाला तुमचं कर्तृत्व विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतात. सेट बॅटर आहे. शाईकला सिद्धार्थ काहीसं बदला तिथे केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पहिला चेंडूवरती चौकार खर्च केला, दुसरा चेंडू अवांतर, परंतु त्यानंतर जो अचूक टप्पा हेरला गेला त्यामध्ये मात्र चेंडू निर्धाव आहेत, सिंगल आहेत. पुढचा चेंडू शुभम यांच्यासाठी. सिद्धार्थ यांचा 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील लोअर फुल टॉस, त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय डीप काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार खतरनाक टाकलेला आहे शॉट ह्यो फुलटॉसवर. कल्ला करतात नुसता. जनार्दन पवळे संघ येतो कसब्याचा राजा आहे. कसली ढोकली दाखवे, क्या बात है. हा देखील शैलेश भाऊ काय बघतोय मी चष्म्यातून. पुन्हा चौका गेला राव. डिमर त्यातून नो बॉल दिलेला आहे राव पंचांनी. 2000ची माळ लावायला लागल पवळे चौकात झेड आता जाऊन. नक्कीच इथे आपण पाहतोय काहीशी चुकीची गोलंदाजी होते आणि त्या फटक्याला आणि त्या चेंडूला जी शब्दरचना आमचे समालोचक देत आहेत, खऱ्या अर्थाने फार कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती दिली जाईल. योगेश सुपेकर सर प्रत्येक कलाकाराच्या आवाजामध्ये त्या चेंडूला आपल्यापर्यंत पोहोचवतायत. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट शुभम साठी. फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती देखील केलेला प्रहार. बॉल चाललाय डीप काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. येईल षटकार. 6 धावा. जोरदार चौकार षटकार. पॅव्हिलियन मध्ये बघा कसला कल्ला चालू आहे महिलांचा. माणिकचंद ऑक्सिरी 300% अधिक ऑक्सिजन असलेलं पाणी पिऊन कल्ला चालू आहे. चौकार षटकारांचा जो वर्षाव होतोय, खऱ्या अर्थाने 300% ऑक्सिजन असलेलं पाणी पिऊनच, ऑक्सिरीजचं पाणी पिऊनच हा षटकार चौकारांचा वर्षाव आहे. पुन्हा एकदा इथे समोरच्या दिशेने बॉल उडवलाय आणि बॉल देखील जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पार. षटकार चौकार, षटकार चौकार. इथे आतिषबाजी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55. अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे सगळं. मला तर गहीवरून येऊ लागलं. किती सुंदर खेळतायत दोघच्या दोघ जण. नुसता चौकार आणि षटकार आहे. असा चौकार षटकार मारला डोकं नुसतं तड 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 करायलंय. हॅलो हॅलो योगेश सर धन्यवाद. मुख्य मंचावरती आपल्या समवेत काही अतिथी आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून विशेषतः जनार्दन पवळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल किंवा जनार्दन जायंट्स हा संघ असेल, त्या संघाचे मार्गदर्शक सन्मान्य नितीनजी शितोळे सरकार आपल्या समवेत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. सर, आपण मॅच बघण्यासाठी इथे आलेला आहात. टीमचे देखील चांगला सपोर्ट आहे आणि या स्पर्धेसाठी खरं तर आपल्या संघाने काय तयारी केलेली असेल किंवा गणेशोत्सवाच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे आयोजन आहे त्याबद्दल आपण काय सांगाल?
नमस्कार. जनार्दन पवळे संघ हा जुना मंडळ आहे आणि आत्ता जे टीम सगळी मंडळासाठी ती काम करते ते राकेश डाकवे असतील की राकेश बरोबर काम करणारे सर्व कार्यकर्ते ते असतील, अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येक सार्वजनिक उपक्रमामध्ये ते भाग घेतात. नुसतं गणपती मंडळा म्हणजे गणेश उत्सवासाठी नाही आहेत, बाकीच्या ह्याच्यामध्ये पण त्यांचा गल्लीमध्ये असतील किंवा एरियामध्ये संपूर्ण त्यांचं फार व्यवस्थित सगळे कामं चालू असतात. आणि त्यातल्या त्यात राकेश डाकवे जो आहे हा आमच्या मंडळाचा अतिशय होणार आणि चांगला कार्यकर्ता आहे. त्यांनी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते मंडळाला पुढे नेलं आणि बाकीच्या मंडळांच्या सर्व जसं नितीन पंडितजी असतील किंवा अन्य काही लोक ते आहेत वेगळ्या वेगळ्या मंडळांशी त्यांच्याशी संपर्क साधून अतिशय सुंदर काम करतायत ते. आणि ही जी स्पर्धा होते खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांचा उत्सव त्यांच्या पद्धतीने साजरा करतातच, पण त्या सगळ्या मंडळांना एकत्रितपणे आणत फ्रेंडशिपचा जो उपक्रम इथे होतोय, काय सांगाल या उपक्रमाबद्दल? त्या बाबतीत पुण्यामध्ये फक्त आता एकच नाव घेतलं ते म्हणजे पुनीतजींचं. पुनीतजींनी त्या पद्धतीने सर्व मंडळांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि त्या सुंदर पद्धतीने ही सोपी गोष्ट नव्हती पण त्यांनी ते करून दाखवलं आणि ते इतकं सुंदर पद्धतीने करतायत. त्यांना धन्यवाद, आशीर्वाद पण चांगला उपक्रम आहे आणि सर्व स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे. पुणेजी बालन सरांना मनापासून शुभेच्छा देत आहे सर्व अतिथी या ठिकाणी. तर इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षातून योगेश सुपेकर सर आणि शैलेश निवंगुणे सरांबरोबर मॅचचा आस्वाद घेऊ. थँक्यू. धन्यवाद सरजी. 83वे वर्ष जनार्दन पवळे संघ या ठिकाणी साजरं करत आहे आणि कॅरम मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचं असणारे चॅम्पियन घडणारा ही मंडळ हे संघ आहे. कबड्डी संघ जनार्दन पवळे यांनी स्थापन केलेला आहे आणि त्यांचंच नाव पुढे या मंडळाला मिळालेलं आहे. 2 वेळा तुरुंगवास भोगणाऱ्या इंग्रज ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल असणारे वस्ताद जनार्दन पवळे. कॅरम हाऊस त्यांचं प्रचंड लोकप्रिय आहे. जनार्दन पवळे संघाचा एक मोठा इतिहास या मंडळाला आहे. क्रीडा क्षेत्रातलं मोठं योगदान म्हणून या मंडळाकडे आदराने पाहिलं जातं. असा हा अनेकांच्या मनावरती राज्य करणारा कसब्याचा राजा जनार्दन पवळे संघ, जनार्दन जायंट्स. नक्कीच ज्याप्रमाणे आपण इथे नामोल्लेख करतो त्याप्रमाणे शुभम यांच्याकडे देखील स्कोर कार्ड कडे पाहिलं जाईल. शुभम यांनी वैयक्तिक 50 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 52 धावा या 23 चेंडूंमध्ये. शुभम यांना विनंती असेल एकदा बॅट उंचावून आपल्या डगआउटला देखील इथे मानवंदना. येस, एक चांगला खेळ, चांगली इनिंग त्यांनी पेश केली. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 23 चेंडूंमध्ये 52 धावा, तब्बल 226 च्या स्ट्राईक रेटने इथे त्यांनी धावा बनवल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. अगदी वेगवान फटका इथे लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 70. 71 धावा. षटकाची इथे समाप्ती होते. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 71 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयासाठी जे लक्ष्य आहे 118 धावा इथे बनवायच्या होत्या, त्यामधल्या 71 धावा इथे झाल्यात. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडूंमध्ये 47 धावांची एक चांगली पार्टनरशिप, त्यामध्ये 3 धावा ह्या एक्स्ट्राज मध्ये आहेत. बाकीच्या उरलेल्या सगळ्या धावा या बॅटने आल्यात आणि शेवटच्या काही षटकांमध्ये काही चेंडूंमध्ये 12 चेंडू अजूनही इथे शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 47 धावींची गरज आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो शुभम यांची बॅटिंग मॅक्सिमम, काही गोलंदाजांनी केलेल्या चुका आणि त्यावरती आलेले चौकार षटकार. या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर शुभम यांच्या बॅटमधून 5 षटकार आणि 3 चौकार आलेत. 220 च्या स्ट्राईक रेटने त्यांनी या धावा बनवल्यात. 24 चेंडू खेळलेत, 53 धावा बनवल्यात आणि ते मॅक्सिमम फटके आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जे पाहायला मिळतात. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 47 बनवायचे आहेत. काहीशा अवघड आहेत परंतु अशक्य नाही आहेत. शुभम ज्या फॉर्म मध्ये खेळतात तो फॉर्म बघता या धावा देखील सोप्या वाटू शकतात. 23.50 च्या सरासरीने इथे रिक्वायर्ड रन रेट आहे
आणि बनवण्यासाठी कमीत कमी 4 षटकार इथे प्रत्येक षटकामध्ये ठोकावे लागतील. प्रयत्न जोरदार आहे. पाहूया विशाल इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. वेगवान फटक्याला इथे अडवण्याचा प्रयत्न, चांगला पायाचा वापर केलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू पायाने अडवलाय. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 72. 2 गड्याच्या मोबदल्यात. अगदी बरोबर आहे. विशालजी यांचा पायगुण चांगला आहे. पायाने चेंडू त्यांनी अडवलेला आहे, रक्षण केलेलं आहे. 1 धाव त्यांनी मिळवून दिलेली. मोठं योगदान विश्रामबाग करता त्यांचं आहे. जबरदस्त गोलंदाजीचा अंदाज आपण या ठिकाणी घेत आहोत. क्षेत्ररक्षण अजूनही या ठिकाणी बिकट केलेलं आहे की कुठेही संधी देऊ नका असं रणनीतीने आखलेली आहे. क्षेत्ररक्षण रणनीती जोरदार आखलेली आहे. गोलंदाजांनी दिलेला अंदाज आहे त्यांच्या या क्षेत्ररक्षणाच्या फेरबदलातून कळतंय की डोक्यात वेगळीच रणनीती चालली गोलंदाजीची. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील अगदी खेळाडूंपर्यंत पोहोचतोय आणि ते चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. हा चेंडू देखील भरकटला जातो आणि अशा वेळेस अशा मोफतच्या धावा मिळणं देखील फार गरजेच्या असतात, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येऊ शकत नाही. काहीशी मदत अवांतर धावीची देखील होऊ शकते आणि तो फायदा इथे जनार्दन जायंट्स या संघाला देखील होतो आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. हा चेंडू लोअर फुल टॉस, इथे देखील खराब चेंडू, परंतु त्यावरती खराबाचं शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. असा क्वचितच चेंडू मिळतो आणि त्यावरती जर फायदा घेता आला नाही ते मात्र दुर्दैव्य असेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 75. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. मोकेम्बो खुश हुआ. ये जो बछड़े खेल रहे हैं भाई, मजा आ रहा है. 75 धावा हुए. कितने दौड़ोगे? 118 करना है भाई. मुझे तो लगता है ये करके ही छोड़ेंगे भाई. एक एक मोहरा चुन चुन के निकाला हुआ है. देखो आदित्य दादांच्या डोक्यावरून चेंडू, जबरदस्त चौका. चांगला फटका इथे आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. काय फटका इथे सजवला. बॅकफुटला जाऊन बॉलला जो फोर्स केला, जी पॉवर जनरेट केली, त्यामध्ये आलेला चौकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण इथे खराब. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकार चौकार. 4 धावा. स्वतः कॅप्टन राहुल जाधव. सीमारेषेवर राहुलजींनी अत्यंत अतोनात प्रयत्न केलेला आहे, तरी पण शेवटी चेंडूने त्यांना साथ दिली नाही. चेंडूने त्याची इच्छा पूर्ण केली आणि सीमारेषा बाहेरच गेला. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में कहा दम था. जहां चेंडू को रुकाना चाहिए था, कैप्टन ही वहां पे कम था. धावसंख्या 83 आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यात. हे विश्लेषण हे फार महत्वाचं आहे आणि त्या प्रत्येक चेंडूवरती वेगळ्या आवाजामध्ये, वेगळ्या शैलीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल निसटतोय आणि शुभम यांना मिळालेलं जीवदान. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 85 धावा. मग अजूनही मॅच संपलेली नाहीये. हे 7वं षटक सुरू आहे. 85 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयाचं लक्ष फार दूरवरती आहे. अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. काय सांगाल सर याबद्दल? अगदी बरोबर आहे की कधीही चमत्कार शेवटच्या क्षणी घडू शकतो. आता जर जो रन रेट पाहिला की ज्या ताकदीने शुभम भिडताय दोघेही, की चौकार षटकार, त्यातून मिळालेले जीवदान म्हणजे सोने पे सुहाग आहे सर. साडी सोबत ब्लाउज पीस फ्री मिळावा, त्याचा आनंद ज्या महिलेला व्हावा, तसा आनंद यांना जेल सुटल्या झालेला आहे. क्या बात आहे. हा जेल सोडल्यानंतरचा एक खणखणीत षटकार 6 धाव्यांसाठी. पहिला झेल सोडला महाग्या अंकाली रसगुल्ला. 6 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, सोनार बात. मॅच अजूनही ऑन आहे.
ज्या गोष्टीची आपण चर्चा केली 67 धावेंची इथे पाठलाग जी पार्टनरशिप आपण पाहिली 23 चेंडूंमध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 27 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा होऊ शकतात. शुभम यांनी आतापर्यंत 29 मध्ये 70 केल्यात. अजून इथून पुढे 27 करायचे आहेत. आता ते सेट झालेत आणि त्यांच्या बॅट मधून मोठे मोठे फटके देखील आले, जीवदान देखील मिळालंय. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावा इथे विजयासाठी आहेत. पाहूया त्या धावा इथे पूर्ण केल्या जातील. काय सांगाल सर या इनिंग बद्दल आणि या चेस बद्दल? सरजी दोन्हीही संघांना तणावाचं वातावरण आहे. 6 चेंडू 27 करायचे आहेत. कभी खुशी कभी गम असा हा वातावरण निर्माण झालेलं आहे. 6 मध्ये 27 रोखू शकतात. 27 धावा 6 मध्ये कशा करता येतील हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. परंतु आत्मविश्वास आत्मबल या ठिकाणी कामी येणार आहे. अजूनही हातात मॅच आहे जनार्दन पवळे संघाच्या. पाहूयात पुढे काय घडतंय. कमालीची उत्सुकता आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे. अवघ्या पुणे शहराचं लक्ष या सामन्यावरती लागलेलं आहे. आपण पाहू शकता स्क्रीनवरती भूषण अगदी देवाचा धावा करतायत. नामस्मरण भूषणजींचं चाललेलं आहे. देवा मला पाव वाढूया धाव. नक्कीच पहिल्या चेंडूवरती भूषण यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये चेंडू अडवला जातोय. पहिल्या चेंडूत निर्धाव आहे. इथे फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल 1 बाउन्स चेंडू जाईल. सीमारेषा पार 6 की चौकार आहे. ठीक करावं लागेल. मला वाटतं तिथे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील. चौकार की षटकार्थी पडताळणी केली जाईल आणि यस इथे आपल्यापर्यंत निर्णय येतोय की इथे षटकार आहे. 6 धावा आहेत. याच षटकारांची गरज होती. 27 मधल्या 6 आल्या 2 चेंडूंमध्ये. 4 मध्ये अजूनही 21 करायच्या आहेत. काय म्हणाल सर? होतील. प्रयत्न सुरू आहे आणि प्रयत्न आता इथे जोरदार करावा लागेल. खेळामध्ये शेवटकार कधी येऊ शकतो. राजकीय राजकीय खेळ शेवटकार कधी घडू शकतो. ऐन वेळेला काही होऊ शकते आणि ते जिंकतील असा विश्वास आहे. कारण त्यांनी सामने सुरुवातच तुतारी वाजून केली तर काही शंका नाही. प्रयत्न काय घडतं ते. कारण धावसंख्येच्या चुंब पावसात हे फलंदाज भिजलेले आहेत आणि जो पावसात भिजतो तो जिंकतो असं माझा अनुभव आहे. नक्कीच इथे देखील फुल टॉस चेंडू आणि त्यावरती पंच कळवतात की बॅट वरतून ब्रश होतोय. तो सिग्नल त्यांनी केला आणि एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. आता मात्र मॅच इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. 3 चेंडू मध्ये 20 धावा करायच्या आहेत. जर एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजाकडून चूक होऊ शकते आणि चूक घडवण्यासाठी तुम्हाला या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. गोलंदाजाला प्रेशर इथे द्यावं लागेल आणि तो प्रयत्न इथे शुभम करेल का, जो आतापर्यंत 29 चेंडूंमध्ये 70 धावेंवरती नाबाद आहे. बघूया 3 चेंडूमध्ये 20 धावा. काय मॅच रंगली आहे आणि रंगवण्याचं काम इथे 1 साइड हिरो शुभम याने केलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. 3 चेंडूमध्ये 20 धावेची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती बिग हिट येईल. हा चेंडू अवांतर हाताळला जाईल का निर्धाव पद्धतीने हाताळला जाईल. या चेंडूवरती आडवा बॅटचा वापर आणि त्यानंतर बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत किती आत्मविश्वासानं संघासाठी हा चौकार ठेवून दिलेला आहे. या चौकारानंतर हा चेंडू अवांतर आहे. मॅच संपलेली नाहीये. मिस्टर एक्स्ट्राज इथे धावसंख्येमध्ये ऍड होतील. आता शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 15 धावींची गरज आहे. 2 चेंडू 15 धावा. अजून एखादा अतिरिक्त चेंडू येऊ शकतो. इथे देखील फुल्लर लाईनचा चेंडू आहे.
लॉंगॉनच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब, परंतु या चेंडूवरती येईल चौकार. शेवटचा एक चेंडू आणि 11 धावींची गरज. जय जनार्दन. फुल कल्ला चाललेला आहे, अतिरेडीचा सामना रंगत आहे. सर्वांच्या नजरा पिच वरती खेळलेल्या आहेत. नेमकं होतं काय? अरे बाबांनो, माझा तुमचा त्या ठिकाणी विश्वास आहे. एकावरती सुद्धा कधी बदलू शकतं. एक आला तरी सत्तेत, एक गेला तरी सत्तेत. अरे बापरे, 5 धावांनी फक्त पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु 4च धावसंख्येनं निसटता पराभव त्या ठिकाणी झाला. विश्रामबाग नाईट्स त्या ठिकाणी विजयी. सरळ रांगेमध्ये जाऊन सर्वांनी हस्तांदोलन करून यायचं आहे. दोन्ही संघांनी अत्यंत सुंदरच सामना झालेला आहे. क्या बात आहे. अजून एक संधीची आवश्यकता होती की एक चेंडूची, फक्त एक जरी चेंडू मिळाला असता तरी सामना जनार्दन पवळे संघाच्या कोठ्यात असता. नक्कीच आपण पाहतोय 117 धावेचा जो पाठलाग आहे तो अगदी 4 धावेने निसटता विजय, इथे निसटता पराभव आपण पाहिला जनार्दन जायंट्स या संघाचा. शुभम यांच्या बॅट मधून बघा, पहिल्या दोन्ही बॅटरने म्हणजे आतिशने देखील पहिल्या डावामध्ये 32 मध्ये 84 केल्या, तर दुसऱ्या डावामध्ये शुभम यांनी देखील 32 चेंडूंमध्ये 84च केल्यात आणि दोन्ही बॅटर तिथे नाबाद आहेत. दुसऱ्या डावामध्ये देखील धावसंख्येचा जो योग्य तो पाठलाग आपण पाहिलेला आहे. 4 धावेंनी इथे पराभव पत्करावा लागला, परंतु काय मॅच रंगली आहे शुभम यांच्या बॅट मधून. नक्कीच इथे आपण पाहतोय शुभम यांनी केलेली अप्रतिम अशी बॅटिंग. 32 चेंडूंमध्ये 84 धावा इथे बनवताना आपण शुभम यांना पाहिलं. ज्या पहिल्या 3 षटकामध्ये धावा कुठेतरी रोखल्या गेल्या ना, तो तोटा इथे जनार्दन जायंट्स या संघाला झाला. पॉवर प्ले मध्ये पॉवर जर थोडीशी जनरेट केली असती ना, थोडीशी, तरी देखील हा विजय मिळवता आला असता. कारण पहिल्या दोन्ही षटकांमध्ये धावा बनलेल्या आपण पाहिलेल्या नाहीयेत. 24 चेंडूंमध्ये 90 धावेंचा हा पाठलाग आहे. तिथे 86 झाल्या, 4 धावेने तुमचा पराभव आहे. बघा, म्हणजे पहिल्या 4 षटकांमध्ये धावा कुठेतरी कमी झाल्या आणि तो फटका तुम्हाला बसलाय. परंतु अप्रतिम असा खेळ केलाय. चांगला धावसंख्येचा पाठलाग इथे करताना आपण पाहिलेला आहे. आणि पहिल्या डावामध्ये अतिशय सोडलेले झेल हे देखील तुमच्या पराभवाचं कारण असू शकतं. कारण 0 धावसंख्येवरती अतिशयचा झेल सोडला गेला, त्यानंतर 50 धावा आणि पुन्हा 50 नंतर झेल सोडला, त्यानंतर नाबाद 84 धावा आपण बघितल्यात. छोट्या छोट्या चुका आणि त्यामुळे मात्र तुम्हाला पराभवाच्या छायेत जावं लागतंय. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळतोय आणि तिथे पुन्हा एकदा आपल्या बरोबर योगेशजी सुपेकर जोडले जात आहेत. चला, विश्रामबाग नाईट्स आणि जनार्दन जायंट्स या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे जॉईन व्हायचंय. आपल्या बरोबर मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यासाठी काही मान्यवर देखील जोडले जातील आणि आमचे सहसमालोचक योगेश सुपेकर सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. ओ टू योगेश सुपेकर सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. नादब्रह्म ड्रमर्स, नादब्रह्म सर्व वादक, कृपया आपण मैदानामध्ये सज्ज राहायचं आहे. जनार्दन जायंट्स अत्यंत जोरदार प्रदर्शन आपलं राहिलेलं आहे. क्वीन हातात आली होती, कव्हर वाचून फक्त राहिलं होता. जबरदस्त खेळी आपली बोर्डवरती पाहायला मिळाली. क्या बात आहे. विश्रामबाग नाईट्स तेवढ्याच ताकदीनं जिकडे क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्यास विनंती, विजय संघ जनार्दन जायंट्सला केवळ काहीच रनांमधून निसटता पराभव देत विश्रामबाग नाईट्सनं विजय संपादन केलेला आहे. राजाभाऊजी कदम, नितीन सितोळे मॅन ऑफ द मॅच करता आपण या ठिकाणी यायचं आहे.
आतिश गाडे या. कप्तान राहुल जाधव.